दुसरा दिवस आहे, मी पाणी घेणार नाही. माझं साधं म्हणणं आहे, राज्याच्या गृह खात्याच्या महासंचालक रश्मी शुक्लाजी यांना तुम्ही 2 वर्षाचा वयवाढ दिली की नाही? तुम्ही अजित डोवालांना 7 वर्षाची वयवाढ दिली. एन्फोर्समेंट डायरेक्टरेट अर्थात ईडीच्या प्रमुखांना तुम्ही 1 वर्षाची मुदतवाढ दिली. IBचे प्रमुख पवनकुमार डेड्डा त्यांना पण तुम्ही वयवाढ दिली. अहो, ज्यांनी एक टेन्युअर उपभोगला, ज्यांच्या फॅमिलीज सेटल झाल्या, तुम्ही त्यांना देता वयवाढ. आणि ज्यांची कुटुंब रस्त्यावर आहेत, सरकार एकीकडे म्हणतंय लाडकी बहीण. अहो, लाडक्या बहिणीची लेकरं इथं पावसात भिजायला लागलीत की, द्या की यांना वयवाढ. ही लेकरं आमदार खासदाराची नाहीत. पोलीस भरतीची तयारी करणारी लेकरं आमदार खासदार जहागीरदार करोडपती ह्यांची लेकरं नसतात, मंत्र्यांची लेकरं नसतात. ही लेकरं कष्टकऱ्याची आहेत, कामगारांची आहेत. मुख्यमंत्री शेतकऱ्याचं पोरगं आहे की नाही? मग शेतकऱ्याच्या पोराला ह्या शेतकऱ्यांच्या पोराबद्दल संवेदना वाटली पाहिजे, एवढं साधं म्हणणं आहे माझं. त्यांनी संवेदना बाळगावी, आमचं नम्र निवेदन आहे. आम्ही जातीचा विषय काढत नाही, धर्माचा विषय काढत नाही, आरक्षणाचा विषय काढत नाही, नोकरी सुद्धा द्या म्हणत नाही. हो, तुम्हाला म्हणणं एवढंच आहे की डिसेंबर 2022चा तुमचा GR होता, आशा सोडली होती लेकरांनी. तुम्हीच 3 मार्चला GR काढला. 3 मार्चला GR काढून तुम्ही काय म्हणलात की डिसेंबर 2023चं वय धरलं जाईल. पण एप्रिल मेला निवडणुका लागल्या, आचारसंहिता लागली. तुम्हाला तुमची निवडणूक महत्त्वाची वाटली, आचारसंहितेत भरती होत नाही म्हणलात आणि तुम्ही वेळ घालवलात. आम्ही काय करणार त्याला? दोष पोरांचा नाहीये. या पोरांना भरती प्रक्रियेला सामोरे जायची संधी द्या. लेखी परीक्षा, शारीरिक क्षमता चाचणी याच्यात जर ही लेकरं बसत नसतील, बाद करा. आम्ही शिफारस करतोय का? नाही. आम्ही दबाव आणतोय का? नाही. सरळ साधी मागणी आहे, भरती प्रक्रियेला सामोरं जायची संधी द्या. 2 लाख लेकरांना फटका बसलाय ताई. 2 लाख लेकरं म्हणजे 2 लाख कुटुंब, म्हणजे 15 ते 16 लाख लोकसंख्या. एवढ्या लाडक्या बहिणींचं कशाला पाप घेताय? मगापासून आयुक्ताला सांगतोय, आयजीला सांगतोय, अहो साहेब तुम्ही 1500 रुपये नका देऊ लाडक्या बहिणीला, 15 मिनिटाचा वेळ द्या. बस 15 मिनिटाचा वेळ द्या म्हणणं समजून घ्या, संपला विषय. ह्या बहिणी लाडक्या नाहीत का? कुठून आली ग माई तू? नाशिक. गोंदियावर. ही गोंदियावर आली. कुठून आली बाई तू? तू कुठून आली बाई? अमरावती. तू कुठून आली? सिन्नर. कुठून आली? रत्नागिरी. तू कुठून आली? बाई? रायगड. तू कुठून आली? गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया इथून लेकरं ही पावसात भिजायली. ह्या लाडक्या बहिणी नाहीत का? लाडक्या बहिणीनो काय पाहिजे? 1500 रुपये पाहिजे का? एक संधी आमच्या मनगटात ताकद आहे. 1500 रुपयाची खैरात नको, मनगटात ताकद आहे, संधी द्या, संपला विषय. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.